महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धम्म चळवळ या अनुषंगाने या ठिकाणी मी आपणाशी संवाद साधणार आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस ही समग्र सामाजिक आणि राजकीय चळवळ सुरू केली त्यावेळेस राजकीय कारकीर्द म्हणून त्यांनी धर्माला कधी केंद्रित केलं नव्हतं. मात्र त्यांनी लगेचच हिंदू धर्म नाकारणे किंवा हिंदू धर्म जो आहे या हिंदू धर्मात राहूनच अनेक सामाजिक आर्थिक प्रश्नांना त्यांनी स्वतःला समर्पित करून घेतलं होतं आणि त्यांनी आपला एक व्यापक दृष्टिकोन ठेवला होता की या समाजाची सामाजिक आर्थिक प्रगती कशी होईल, शैक्षणिक प्रगती कशी होईल, हा संपूर्ण समाज हा अस्पृश्यतेतून कशा पद्धतीने समूळ या अस्पृश्यतेतून बाजूला येईल आणि त्यांना एक समान संधी प्राप्त होईल, अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची ही वाटचाल सुरुवातीला चालू होती. परंतु नाशिक येवला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जाहीरपणे सर्वांसमोर जाहीर केलं की मी हिंदू धर्मात जन्माला आलो आणि अस्पृश्यतेचा परिणाम मला भोगावा लागला, परंतु हिंदू म्हणून मी मरणार नाही. तर या प्रकारची 1935 सालाची ही घोषणा की ज्यावेळेस बाबासाहेबांची राजकीय जीवनातली कारकीर्द जी आहे या राजकीय जीवनातली कारकीर्द आणि या कारकिर्दीचा एक परिणाम की बाबासाहेबांना या राजकारणातून जे एक प्रकारचं यशस्वी विजयीपण जे आहे ते त्यातून प्राप्त होत नव्हतं आणि म्हणून बाबासाहेबांनी असं ठरवलं की हिंदू धर्मामध्ये सामाजिक सुधारणा तर होतच नाही, म्हणून यातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर आपण धर्मांतर हे केलंच पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी 1935 साली येवला या ठिकाणी भरलेल्या महार परिषदेमध्ये त्यांनी या प्रकारची घोषणा केली आणि या घोषणेमध्ये त्यांनी एका या भाषणामध्ये मी हिंदू म्हणून जन्माला आलो हे माझ्या हातात नव्हतं, परंतु हिंदू म्हणून मरणार नाही या पद्धतीने त्यांनी सांगितलं. कारण की हिंदू म्हणून मला अस्पृश्यता भोगावी लागली, परंतु मी हिंदू म्हणून नक्कीच मरणार नाही, अशा प्रकारची प्रतिज्ञा केल्यानंतर गांधींनी या प्रतिज्ञेवरती एका प्रेस नोटद्वारे असं लिहिले की आंबेडकरांचे हिंदुत्वाला नाकारणे अविश्वसनीय आहे. विशेषतः अस्पृश्यता नष्ट होण्याच्या टप्प्यात असताना धर्म म्हणजे काय, घर किंवा अंगरखा नाही की आपल्या इच्छेप्रमाणे बदलता येईल. गांधी असेही म्हणाले, अस्पृश्य समूहाला धर्मांतराकडे घेऊन जाणारे आंबेडकर आणि त्यांच्यासारखे इतर हे अस्पृश्यांना निराधार कळप मांडित आहे. 22 ऑगस्ट 1936 रोजी हरिजन या वर्तमानपत्रामध्ये गांधींनी या पद्धतीने लिहिलं, कोणाला असे वाटेल की डॉक्टर आंबेडकर सवर्णांमध्ये झालेली ही शेवटची संधी असून त्यांच्यासाठी लाखो मुके हरिजन म्हणणे म्हणजे जणू त्यांची जहागीर आहे. त्याचप्रमाणे पुढे ते असेही म्हटले की जुगल किशोर बिर्ला यांनी 7 सप्टेंबरला जुगल किशोर बिर्ला या एका म्हणजे उद्योगपतीला गांधींनी एका पत्रातून सांगितलं की आंबेडकरांचे धर्मांतर कार्य हे पेनाच्या एका फटक्यात हरिजनांशी विचारविमर्श केल्याशिवाय घेतलेला निर्णय आहे. पुढे अँड्रूज यांना लिहिलेल्या पत्रातही गांधींनी असं म्हटलं की हरिजन जे आहेत किंवा गरीब हरिजन जे आहेत त्यांना मन नाही, बुद्धी नाही, देवाच्या असण्या नसण्यातील अंतर त्यांना माहिती नाही. केवळ एका व्यक्तीमुळे हरिजनांच्या त्या वाटेवर कुणी घेऊन जात असेल ते हे वेडेपणाचे आहे. ते काय दगडमाटीची वीट आहेत का, त्यांना एका साच्यातून दुसऱ्या साच्यात बसवले जातात. तर हे सांगण्याचं तात्पर्य असं की बाबासाहेब आंबेडकरांचा धर्मांतराचा जो निर्णय जो होता त्याचा एक प्रचंड मोठा परिणाम हा भारतीय राजकारणावरती आपल्याला 1935च्या काळामध्ये पाहायला मिळतो. 35-36च्या दरम्यान हा प्रचंड मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळला. गांधींनी त्याच्यावरती स्वतः दखल घेतली, सावरकरांनी त्याची दखल घेतली
आणि बाबासाहेब मात्र धर्मांतर करण्याच्या उद्देशाने पावलं उचलायला सुरुवात त्यांनी केली. दक्षिण भारतातील एन शिवराज नावाचा जो दलितांचा नेता होता, त्या नेत्याला जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भेटले आणि त्या नेत्यांचा संबंध अयोध्यदास यांच्याशी होता. त्यांच्या बुद्धिस्ट चळवळीचे ते एक सदस्य होते आणि म्हणून त्यांच्याशी चर्चा विमर्श केल्यानंतर बाबासाहेबांनी महाराष्ट्रामध्ये एका परिषदेला त्यांना बोलून त्याद्वारे धर्मांतराची घोषणा केली. म्हणजेच ती या ठिकाणी झालेली परिषद, ज्याला मुक्ती कोण पथे या नावाने ती जनता या बाबासाहेब आंबेडकरांच्या वर्तमानपत्रामध्ये छापून आले होते की मुक्ती कोण पथे. तिथूनच बाबासाहेबांनी धर्मांतर का महत्वाचं आहे याविषयी त्यांनी अत्यंत महत्वपूर्ण भाषण जे केलं, त्यातून एक खूप मोठी क्रांती त्या काळामध्ये उभी राहिली. आणि बाबासाहेबांनी जवळजवळ 18 जणांना शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी पंजाबला पाठवलं. त्यातले जे प्रमुख व्यक्ती होते त्यांनी शीख धर्म स्वीकारला परंतु पुढे बाबासाहेबांचं त्यांचं काही मतभेद निर्माण झाले आणि म्हणून बाबासाहेबांनी शीख धर्म स्वीकारण्याचा निर्णय सोडून दिला. मुस्लिम धर्म जो होता तो मुस्लिम धर्माच्या संदर्भातही बाबासाहेबांनी अभ्यास केला आणि ख्रिश्चन धर्माच्या संदर्भातही त्यांनी खूप अभ्यास केला. आणि हा सगळा अभ्यास करत असताना इथल्या बहुजनांमध्ये, इथल्या लोकांमध्ये तिथे जर त्यांनी धर्मांतर केलं तर जातीय व्यवस्था त्या ठिकाणी आहे का, अशा पद्धतीची त्यांनी ज्यावेळी चाचपणी केली तर त्यांना दक्षिण भारतामध्ये असं आढळून आलं की या धर्मांमध्ये देखील या प्रकारच्या जाती, म्हणजे ज्यांना कमी लेखण्यात येतं अशा पद्धतीचे ख्रिश्चन देखील त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळाले. किंवा एन शिवराज सारख्या नेत्यांनी त्यांना सांगितलं की ख्रिश्चन मिशनऱ्यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांनी ज्या लोकांचं धर्मांतर घडवून आणलेलं आहे, असे जे अनटचेबल्स आहेत, असे जे अस्पृश्य आहेत, या लोकांना देखील त्या ठिकाणी या जातीतेचे चटके ते धर्मात देखील सहन करावे लागतात. परंतु ह्या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी प्रचंड अभ्यास केल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की आपल्याला ना की ख्रिश्चन धर्माकडे, ना मुस्लिम धर्माकडे, ना हिंदू धर्माच्या सुधारणा याकडे आपण लक्ष न देता आपण जो भारतातला धर्म आहे, जो अत्यंत प्राचीन आहे, जिथे ज्यांनी या ठिकाणी ज्या चळवळीची सुरुवात स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेने केली, अशा भगवान बुद्धांच्या धम्माचा बाबासाहेबांनी प्रचंड अभ्यास करायला सुरुवात केली. तत्पूर्वी बाबासाहेबांनी संत साहित्याचा खूप अभ्यास केला, परंतु संत साहित्यामध्ये देखील त्यांना त्रोटक अशा स्वरूपानेच या परिवर्तन झालेलं दिसलं. परंतु बराचसा भाग जो आहे त्यांना त्याच पद्धतीने या संत साहित्यात किंवा या वारकरी परंपरेमध्ये जी काही जातीतेची व्यवस्था होती त्याच्यामध्ये जास्त बदल होत नव्हता असं त्यांना जाणवलं. कारण की तिथून काही त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये परिवर्तन होत नव्हतं. फक्त वारकरी एकत्र जमायचे आणि पुन्हा ते आपल्या आपल्या घरामध्ये जाऊन पुन्हा तीच हिंदू धर्मातली प्रॅक्टिस त्या ठिकाणी होत असे. मात्र बाबासाहेबांनी ज्यावेळेस बुद्ध धर्माचा अभ्यास सुरू केला, बाबासाहेबांना आपले गुरुवर्य केळुस्कर गुरुजी यांनी दिलेलं जे लहानपणीचं त्यांनी लिहिलेलं जे भगवान बुद्धांचं जे चरित्र होतं, या चरित्रापासूनच त्यांनी या अभ्यासाची सुरुवात, म्हणजेच काय तर लहानपणापासूनच बाबासाहेबांनी भगवान बुद्धांचं चरित्र हे अभ्यासलं होतं. त्यांच्या संदर्भात एक गोडी त्यांना होती, त्यांच्या संदर्भात त्यांनी वाचन सतत चालू ठेवलं होतं. म्हणून तर धर्मांतराच्या अगोदरच बाबासाहेबांनी आपल्या घराचं नाव राजगृह ठेवलं होतं की ज्या ठिकाणी भगवान बुद्धांची अनेक ठिकाणी जी प्रवचन झाली त्यातलं राजगृह हे अत्यंत महत्वाचं होतं. त्याच प्रकारे बाबासाहेबांनी सिद्धार्थ महाविद्यालय आणि मिलिंद महाविद्यालय यांची नावं भगवान बुद्धांचं नाव सिद्धार्थ आहे त्याच्यावरूनच ते दिली होती. किंवा मिलिंद महाविद्यालयाचं नावही त्याच प्रकारे मिलिंद राजाप्रमाणे एखादा विद्यार्थी असावा जो राजा भिक्षू नागसेन यांच्याशी संवाद साधताना इतके प्रश्न विचारायचा की त्या प्रश्नांची समर्पक उत्तरे भिक्षू नागसेन यांनी दिली. आणि म्हणून त्या मिलिंद राजाप्रमाणे विद्यार्थी असावेत, भिक्षू नागसेन सारखे गुरु असावे, म्हणून मिलिंद महाविद्यालय आणि नागसे वन अशा पद्धतीने त्यांनी औरंगाबाद या ठिकाणी जे महाविद्यालय सुरू केलं त्याची नावं देखील बाबासाहेबांनी त्याच प्रकारे ठेवलेली आहे. म्हणजे एक प्रचंड मोठं, म्हणजे बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याच्या पूर्वी बाबासाहेबांच्या मनावरती प्रचंड मोठा परिणाम हा बुद्धांचा झाला होता. आणि बुद्धांचा हा परिणाम झाला असताना त्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी अभ्यास करायला सुरुवात केली. प्रचंड बुद्ध धर्माचं साहित्य त्यांनी वाचलं, त्रिपिटक त्यांनी वाचलं. त्रिपिटकावरती जितक्या त्या काळामध्ये उपलब्ध असणाऱ्या ज्या काही अट्टकथा आहेत किंवा टीका ग्रंथ आहेत त्याचा त्यांनी अभ्यास केला.
आणि स्वतः पालीची डिक्शनरी त्यांनी तयार केली आणि त्यांना बौद्ध धर्माविषयी प्रचंड प्रचंड जिज्ञासा निर्माण झाली आणि या प्रकारे बाबासाहेबांच्या एकंदरीत समग्र चळवळ जी आहे ही चळवळ बुद्ध धर्माच्या या तत्वज्ञानावरती केंद्रित झाली. बाबासाहेब असं म्हटले की आपल्याला जर लोकांच्या जीवनामध्ये परिपूर्ण बदल निर्माण करायचा असेल तर बुद्ध धर्माचा स्वीकार करा. भारतातून जाती व्यवस्था जर संपवायची असेल तर बुद्ध धर्माचा स्वीकार करा. किंवा भारतामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, न्याय या गोष्टींची निर्मिती करायची असेल तर तरी देखील बुद्ध धर्माचा स्वीकार करा. बुद्ध धर्माशिवाय जगाला तरुणोपाय नाही. बुद्ध धर्म जो खऱ्या अर्थाने शांती आणि कोणत्याही प्रकारची हिंसा आपण करणार नाही, म्हणजे एक प्रकारची अहिंसा, करुणा यावरती त्याची उभारणी झालेली आहे. आणि म्हणून बुद्ध धर्म बाबासाहेबांना खूप प्रिय वाटला. तर पूर्वी बाबासाहेबांचं जे जीवन होतं ते धार्मिक प्रवृत्तीच होतं. बाबासाहेबांच्या घरावरती कबीराचे संस्कार होते आणि कबीराचे अनेक दोहे त्यांचे वडील म्हणत असत, बाबासाहेबांना ते तोंडपाठ असत. इतकंच नव्हे तर मातोश्री रमाबाई यांना देखील हे दोहे तोंडपाठ असत आणि ते देखील ते दोहे वारंवार म्हणत असत. तर सांगण्याचं तात्पर्य एकच की बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा जो कबीराचा प्रभाव होता, या कबीरांचा प्रभाव, बुद्धांचा प्रभाव आणि महात्मा ज्योतिरावांचा प्रभाव या तिन्ही व्यक्तींना, महापुरुषांना त्यांनी आपले गुरु मानलेले. आणि या गुरूंचा परिपाक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आपण समजून घेत असताना ती फक्त राजकीय नाही, ना की ती फक्त धार्मिक आहे, ना की ती फक्त सामाजिक आहे. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही बहुआयामी आहे. ती माणसाचा समग्र विकास जो आहे ते विकास याकडे लक्ष वेधते आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण बुद्ध धर्म देखील समजून घेणे खूप आवश्यक आहे. आणि म्हणून बुद्ध धर्मांची चळवळ आज आपण राबवत असताना याच्यामध्ये पुन्हा बुद्ध धर्मामध्ये कोणत्या कोणत्या बाबी आवश्यक आहे, कोणत्या कोणत्या बाबी आवश्यक नाही आहे याची देखील मांडणी बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी लिहिलेल्या दि बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथामध्ये त्यांनी केलेली आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच की बाबासाहेबांनी त्या ग्रंथामध्ये रिकन्स्ट्रक्शन ऑफ द वर्ल्ड, की जगाची पुनर्रचना करणे हा बुद्ध धर्माचा केंद्रबिंदू आहे असं त्यांनी सांगितलं. आणि मग हा केंद्रबिंदू कसा विकसित केला पाहिजे, म्हणजे आजच्या काळामध्ये आपण सर्वच लोक राजकीय विचाराने प्रभावित असल्यामुळे किंवा आजच्या काळामध्ये समाजाची एक प्रगती झाली असल्यामुळे समाजाला या धर्माच्या प्रती इतकी आस्था जी आहे ती आस्था आपल्याला पाहायला मिळत नाही. धम्म फक्त कशापुरता मर्यादित राहिलेला आहे? धम्म मर्यादित राहिलेला आहे मंगल परिणयापुरता. धम्म मर्यादित राहिलेला आहे एखादा घराची गृहप्रवेश करण्याकरता किंवा पुण्यानुमोदना करता किंवा वाढदिवस किंवा विविध समारंभ साजरे करण्याकरता. धम्माची जी सांस्कृतिक चळवळ जी आहे या चळवळीमध्ये आपण एक पाहतो की त्याचे जे आदर्श आहेत ते आदर्श आपल्याला आपल्या या कार्यक्रमातून पाहायला मिळतात. तेवढ्याच पुरतं आपल्याला धम्म लोक त्या ठिकाणी वंदना म्हणत असताना किंवा त्या ठिकाणी ते रिच्युअल्स करत असताना, पूजास्थान करत असताना पाहायला मिळतात. परंतु तितक्यावरतीच बुद्ध धर्म नाहीये. लोकांना फक्त जे आपले जे कार्यक्रम आहेत तेवढ्या पुरताच सीमित बुद्ध धर्म वाटतो. परंतु बाबासाहेबांनी तितकाच बुद्ध धर्म सांगितलेला नाही. बाबासाहेबांनी त्याची व्यापकता सांगितली आहे आणि ही व्यापकता सांगत असताना बाबासाहेबांनी दि बुद्धा अँड हिज धम्म या ग्रंथामध्ये अत्यंत महत्वाचे प्रश्न त्यांनी निर्मित केलेले आहे. जे प्रश्न जर ग्रंथाचं तुम्ही सुरुवातीचं इंट्रोडक्शन जर वाचलं, परिचय वाचला, त्या परिचयातूनच आपल्याला लक्षात येईल की बाबासाहेबांना नक्की काय म्हणायचंय, नक्की काय त्यांना साध्य करायचे आणि धम्म चळवळ म्हणत असताना त्यांनी कोणत्या कोणत्या पद्धतीने आपला विचार केलेला आहे. त्यातला पहिला प्रश्न या प्रकारचा आहे की भगवान बुद्धांच्या जीवनातील एका मुख्य घटनेबद्दलचा आहे. म्हणजे बुद्धांचं चरित्र अभ्यासल्यानंतर बाबासाहेबांना असं लक्षात आलं की ते चरित्र खूप मायथॉलॉजिकल वाटते आणि ते मायथॉलॉजिकल वाटत असताना बाबासाहेबांनी त्या प्रश्नांचा विचार करणे किंवा लोकांच्या मनामध्ये त्याविषयी जिज्ञासा निर्माण करण्याची त्यांनी लोकांना या ग्रंथाद्वारे एक विशिष्ट मांडणी केलेली आहे. बाबासाहेबांनी असं लिहिलेलं आहे की ती परिव्रजा, भगवान बुद्धांची परिव्रजा त्यांनी का ग्रहण केली, ह्याचे पारंपरिक उत्तर म्हणजे त्यांनी मृतदेह, रुग्ण आणि जराजर मनुष्य पाहिला म्हणून. म्हणजे भगवान बुद्धांनी परिव्रजा का ग्रहण केली, त्यांनी गृहत्याग करण्याचं कारण काय, तर त्याचं पारंपरिक उत्तर असं आहे की त्यांनी एखादा मृतदेह, मृत व्यक्ती पाहिला
रुग्ण व्यक्ती, रोगी व्यक्ती पाहिला, जराजर म्हणजे म्हातारा मनुष्य पाहिला आणि म्हणून त्यांनी गृहत्याग केला. वरवर पाहताही हे उत्तर हास्यास्पद वाटते. बुद्धाने आपल्या वयाच्या 29व्या वर्षी परिव्रजा ग्रहण केली. या 3 दृश्यांची परिणिती म्हणून जर त्याने परिव्रजा ग्रहण केली असती तर ही 3 दृश्ये तत्पूर्वी त्याला कशी दिसली नाहीत? भगवान बुद्धाने 29व्या वर्षी, वयाच्या 29व्या वर्षी परिव्रजा ग्रहण केली, तर ह्या नेहमीच घडणाऱ्या घटना आहे. तर ह्या घटना त्यांना यापूर्वी का दिसल्या नाही, असा प्रश्न बाबासाहेबांनी उपस्थित केला. या शेकडोनी घडणाऱ्या घटना आहेत आणि त्या तत्पूर्वी भगवान बुद्धांच्या नजरेस सहजच न येणे असंभाव्य होते. त्याने याच वेळी प्रथम पाहिल्या हे पारंपरिक स्पष्टीकरण मान्य करणे अशक्य आहे. हे स्पष्टीकरण विश्वासार्ह नाही आणि ते बुद्धीलाही पटत नाही. मग जर त्या प्रश्नाचे उत्तर नसेल तर खरे उत्तर कोणते? जर त्या प्रश्नाचं उत्तर नसेल तर खरं उत्तर कोणतं की भगवान बुद्धांनी गृहत्याग कोणत्या कारणामुळे केला? आता प्रश्न असा आहे की बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये मांडणी करत असताना भगवान बुद्धांचे पारंपरिक हे जे उत्तर आहे, हे पारंपरिक उत्तर त्यांनी नाकारलेले. कारण की या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर या शेकडोनी घडणाऱ्या घटना आहेत. परंतु या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भगवान बुद्ध यांची मांडणी बाबासाहेब करत असताना ते सुमेध नावाचे बोधिसत्व आहेत या स्वरूपात ती मांडणी करतात. आणि आपल्या आईला म्हणजे महामायेला गर्भधारणा होण्याच्या अगोदर एक स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामध्ये की चतुर्पाक जे लोक आहेत ते एका मानस सरोवराकडे तिला घेऊन जात आहे. तिथे एक बोधिसत्व सुमेध महामायेला म्हणतो की मी माझा शेवटचा जन्म या पृथ्वी तलावरती घेण्याचं ठरवलेले आहे, तू माझी माता व्हायला कबूल होशील का? असं एक स्वप्न आहे. हे स्वप्न देखील बाबासाहेबांनी बुद्धांनी स्तंभात दिलेलं आहे. तर या स्वप्नांचा काय अर्थ लागत नाही म्हणून राजा शुद्धोधनाने 8 स्वप्नविद्येत पारंगत असणाऱ्या लोकांना बोलवलं आणि त्यांनी त्या स्वप्नांचा अर्थ काय हे त्यांना विचारलं. आणि या स्वप्नांचा अर्थ त्यांनी असं सांगितलं की राजा, तुमच्या पोटी एक असा बालक जन्माला येणार आहे की जो संसारात राहिला तर चक्रवर्ती सम्राट बनेल आणि जर त्याने गृहत्याग केला तर मात्र तो बुद्ध बनेल. म्हणजे बुद्ध बनण्याच्या संदर्भातलं त्यांचं भविष्य होतं हे अगोदरच त्यांनी सांगितलं आणि बाबासाहेबांनी ते लिहिलेलं आहे. इतकंच नाही तर एक असित मुनी नावाचा ऋषी जो हिमालयामध्ये होता आणि त्याला असं लक्षात आलं की राजा शुद्धोधनाच्या घरी एक बालक निर्माण झालेला आहे आणि त्या बालकाचा जन्म झाल्यानंतर तो बालक सर्वसाधारण बालक नाहीये हे त्याला कळलं आणि तो राजा शुद्धोधनाला भेटायला आला आणि ज्यावेळेस भेटायला आला तर आपला पुतण्या नरदत्त याला घेऊन तो आला. म्हणजे बाबासाहेबांनी याची मांडणी केलेली आहे. आणि आल्यानंतर त्यांनी राजाला म्हटलं की बाळाला घेऊन या, मी बाळाला पाहण्यासाठी इतक्या लांबून आलेलो आहे, तर बाळाला घेऊन या. जसं बाळाला राजा घेऊन आला आणि बाळाला घेऊन आल्यानंतर नरदत्ताने त्याला पाहिला, त्याचे पाय आपल्या डोक्याला लावले आणि म्हणजे असित मुनींनी त्याला पाहिलं आणि त्या सिद्धार्थांचे पाय आपल्या डोक्याला लावले आणि नरदत्त हे त्यांच्या पुतण्याला त्यांनी सांगितलं की हा बालक नक्कीच भविष्य काळामध्ये बुद्ध बनणार आहे. हे मी पाहिलं नसेल, परंतु ज्यावेळेस हे बुद्ध बनेल त्यावेळेस मात्र तू त्यांचा शिष्य हो. आणि असं बोलून दर्शन करून असित मुनी निघून गेले. त्यानंतर सिद्धार्थ गौतमांची जी लक्षणं होती लहानपणीची लक्षणं होती की त्यांना शिकार करायला आवडत नसत, त्यांना मैत्री भाव करायला आवडायचा, ते प्राण्यांना मारत नसत, ते युद्धाचे जरी शिक्षण घेत होते तरी देखील कृत्रिम स्वरूपाच्या वस्तू बनवून त्याला ते निशाणा करत असत, ते मुक्या प्राण्यांना मारत नसत. त्यांचा आणि देवदत्ताचा संघर्ष प्रसिद्ध आहे की देवदत्तने ज्या राजहंसाला बाण मारला आणि तो राजहंस खाली पडला आणि सिद्धार्थ गौतमाने त्याला मलमपट्टी केली, सुव्यवस्थित केला आणि त्याच्यावरती मात्र अधिकार हा देवदत्त सांगू लागला. तर तो सिद्धार्थ असं म्हटलं की एखादा व्यक्ती एखाद्याचं प्राण घेत असेल तर त्याचा मालक कसा होऊ शकतो, अधिकारी कसा होऊ शकतो. परंतु तरीही देवदत्त ऐकत नव्हता. म्हणून अगदी लवादाकडे हा निर्णय घेण्यासाठी ते गेले आणि लवादाने निर्णय देत असताना की जो व्यक्ती त्याला वाचवतो तोच खऱ्या अर्थाने त्याचा अधिकारी असतो, प्राण घेणारा त्याचा अधिकारी होऊ शकत नाही, असा निर्णय दिला. तेव्हापासून सिद्धार्थ गौतम आणि देवदत्त यांच्यामध्ये संघर्ष हा झाला आणि पुढे त्याची परिणती आपल्याला अनेक प्रकारे पाहायला मिळते. परंतु तिथे सिद्धार्थ गौतमांनी हिंसेचं समर्थन केलं नाही, तर तिथे समर्थन त्यांनी केलं अहिंसेचं केलं.
म्हणजे त्यांची जी स्वभाव लक्षणं आहेत लहानपणापासून बालक सिद्धार्थाची, ही एका बुद्धांप्रमाणे आहेत. ती सर्वसाधारण नाही. म्हणजे सर्वसाधारण व्यक्ती जन्माला आलेला नाही, हे एकतर आपल्याला त्या भविष्याहून लक्षात येतं. दुसरी गोष्ट, त्यांची जी लक्षणं आहेत ती लक्षणं या प्रकारची आहे. आणि तिसरी गोष्ट, मग बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या सगळ्या गोष्टी लिहित असताना किंवा ही सगळी लक्षणं लिहित असताना ग्रंथामध्ये मग रोहिणी नदीचा वाद जो झाला, त्या रोहिणी नदीच्या वादामध्ये शाक्य आणि कोलीय या दोन लोकांमध्ये, या दोन गणांमध्ये सतत युद्ध होत होतं की त्या ठिकाणी असणारी नदी जी आहे, त्या नदीचं जे पाणी आहे, त्या पाणी घेण्याच्या प्रश्नावर. सिद्धार्थ गौतम हा शाक्य संघाचा सदस्य होता आणि शाक्य संघाचे सदस्य असताना शाक्याने ठरवलं की आता हा प्रश्न आपण युद्ध करूनच समाप्त करू. एकतर शाक्य तरी राहतील, नाहीतर कोळी तरी राहतील. परंतु सिद्धार्थ गौतम म्हटले की कोणताही प्रश्न जो आहे हा युद्धाने सुटत नाही. युद्धाने नवीन युद्ध ही निर्माण होत असतात. म्हणून युद्ध करू नये, युद्ध हा चुकीचा मार्ग आहे. तर दोन्हीकडे 2-2 माणसं निवडा आणि या 2-2 माणसांनी मिळून तिसरा एक माणूस निवडा आणि अशा 5 जणांनी मिळून चर्चा विमर्श करून याचा निर्णय घ्या. परंतु शाक्य संघाचा सेनापती हे मान्य करायला तयारच नव्हता. म्हणून सिद्धार्थ गौतम म्हटले, माझा परिपूर्ण या युद्धाला विरोधच आहे. परंतु बहुमत मात्र शाक्य संघाच्या सेनापतीच्या बाजूने होतं. म्हणून सेनापती असं म्हटला, जर तू शाक्यांच्या बाजूने नसेल तर मात्र तुला तुझ्या मालकीची आम्ही जमीन जप्त करून देऊ किंवा जे काही तुझ्याकडे आहे त्या बदल्यामध्ये तुला मृत्यूदंडाची शिक्षा भोगावी लागेल, अन्यथा तुला देशत्याग करावा लागेल. परंतु ही बातमी ज्याचं आधिपत्य त्या राज्यावरती होतं त्याला जर कळली तर मात्र मोठं नुकसान होईल. आणि म्हणून सिद्धार्थ गौतम असे म्हटले की मीच यापैकी एक वेगळा निर्णय काढतो आणि तो वेगळा निर्णय म्हणजे काय, तर मी स्वयं गृहत्याग करतो. म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही आणि तुम्ही तुमचं कार्य यशस्वीपणे पार पडू शकता. मात्र युद्ध करू नका. मी युद्धाच्या बाजूने नाही, मी युद्धाच्या विरोधातच आहे. युद्ध होऊ नये म्हणून सिद्धार्थ गौतमांनी गृहत्याग केला, असं बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. परंतु बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये हे लिहित असताना बाबासाहेबांनी सिद्धार्थ गौतमांच्या मनाची जी स्थिती आहे ती देखील नमूद केलेली आहे. आणि त्यांची मानसिक स्थिती ही अत्यंत संवेदनशील होती, अत्यंत करुणावान होते, अत्यंत बुद्धिमान होते. आणि म्हणून तर युद्ध होऊ नये असं त्यांना वाटत होतं आणि युद्ध होऊ नये म्हणून तर त्यांनी गृहत्याग केला. आणि हा गृहत्याग केला म्हणजेच काय, तिथल्या सामाजिक प्रश्नावरती, तिथल्या राजकीय प्रश्नावरती लहानपणापासूनच सिद्धार्थ गौतमांचं मन हे कोणत्याही मनुष्याची हानी होऊ नये या गोष्टीवरती केंद्रित होते. आणि म्हणून भगवान बुद्धांनी, सिद्धार्थ गौतमांनी जो गृहत्याग केला, तो गृहत्याग करत असताना एकतर त्यांची मनाची संवेदनशीलता, त्यांची परिपक्वता, ते पूर्वीच्या वेळेस असणारे बोधिसत्व आणि त्यानंतर रोहिणी नदीचा झालेला वाद, हे समग्र कारणच भगवान बुद्धांच्या गृहत्यागाचे. आणि भदंतानंद कौसल्यान यांनी याचा अनुवाद करत असताना असं म्हटलं की जरी त्यांनी मृत व्यक्ती किंवा जराजर्जर व्यक्ती किंवा रोगी व्यक्ती असं जरी त्यांनी अनेक वेळा पाहिलं असलं तर प्रत्येक वेळेस पाहण्यामध्ये वेगवेगळे बदल होत असतात. माणसाची जी काही बुद्धी आहे, माणसाची जी काही समज आहे, त्या समजनुसार माणूस वेगवेगळ्या स्वरूपामध्ये एखाद्या व्यक्तीला त्याचं ऑब्झर्वेशन करून पाहू शकतो. असंही सिद्धार्थ गौतमांनी पाहिलं असावं असं भदंतानंद कौशल्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनीच या ग्रंथाचा पहिला जो अनुवाद केला तो पंजाबी भाषेमध्ये केला आणि त्या पंजाबी भाषेवरून त्यांनी दुसरा जो अनुवाद केला तो मात्र हिंदी भाषेमध्ये केला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की सिद्धार्थ गौतमांच्या गृहत्यागाचं कारण हे बाबासाहेब का स्पष्ट करतात, कारण की ते अत्यंत आपल्यातलं आणि अत्यंत आपल्या जवळच वाटावं, ते खूप मायथॉलॉजिकल वाटू नये. ते इथल्या सामाजिक प्रश्नांवरती भगवान बुद्ध लहानपणापासूनच काम करत होते आणि त्यांचा गृहत्यागच या सामाजिक प्रश्नातून निर्माण झाला. अशा पद्धतीची या प्रश्नाची उकल बाबासाहेबांनी केलेली आहे. आणि म्हणून हे अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न हा बाबासाहेबांनी निर्माण केलेला आहे. आणि हे अनेक लोकांच्या मनामध्ये, म्हणजे बुद्ध धर्माची मांडणी करत असताना अनेक लोकांना हे स्पष्ट झालं पाहिजे की सिद्धार्थ गौतमांचा गृहत्याग हा रोहिणी नदीच्या वादावरून झालेला आहे. रोहिणी नदीचा वाद हा एक सामाजिक प्रश्न होता, एक राजकीय प्रश्न होता. आणि या राजकीय प्रश्नावरती सिद्धार्थ गौतमाला असं वाटत होतं की युद्ध होऊ नये, युद्ध हा चुकीचा मार्ग आहे.
वैराने वैर कधी शमत नसतं, तर अवैर्याने ते शमतं. हे धम्मपदातलं वाक्य भगवान बुद्धांनी सिद्धार्थ असतानाच त्यांनी सिद्ध केलं होतं आणि या दृष्टिकोनातून त्यांनी गृहत्याग केला होता. हे प्रत्येक व्यक्तीने पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. बौद्ध धम्माची मांडणी करणाऱ्या प्रत्येक लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की या प्रकारे सिद्धार्थ गौतमांचा जो फोकस जो होता तो सामाजिक आणि राजकीय प्रश्नावरती होता, त्याचा संबंध मनुष्य जीवनाशी होता. मनुष्य जीवनामध्ये असणाऱ्या अनेक अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा यावरती आपण सगळ्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. म्हणजे चळवळीची नवीन मांडणी करत असताना आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपल्या ज्या समस्या आहेत, लोकांच्या ज्या सामाजिक आणि इतर ज्या समस्या आहेत, त्या समस्या जोपर्यंत तो सोडवत नाही तोपर्यंत त्याचं मन हे संवेदनशील होत नाही असं म्हणता येईल. तर सिद्धार्थ गौतमांच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांनी हा प्रश्न निर्माण केला होता आणि त्याची उकलही त्यांनीच करून दाखवली. दुसरा प्रश्न जो निर्माण केला तो 4 आर्य सत्यांनी निर्माण केला आहे. बुद्धांच्या मूळ शिकवणुकीत त्याचा अंतर्भाव होतो काय? जे बुद्धांनी सांगितलेले 4 आर्य सत्य, बाबासाहेबांनी त्याचाच प्रश्न निर्माण केला की भगवान बुद्धांच्या शिकवणीमध्ये त्याचा अंतर्भाव होतो का? हे सूत्र बौद्ध धर्माच्या मुळावरतीच आघात करते. जीवन जर दुःख आहे, मृत्यू जर दुःख आहे आणि पुनर्जन्म जर दुःख आहे तर सर्व काही संपलेच म्हणायचे. या जगात सुखप्राप्तीसाठी धर्म किंवा तत्वज्ञान माणसाला कधीच उपयोगी पडणार नाही. जर दुःखापासून मुक्ती नसेल तर धर्म काय करू शकणार? जन्मापासूनच जे दुःख अस्तित्वात येते अशा दुःखापासून मानवाची सुटका करण्यासाठी बुद्ध तरी काय करू शकेल? अबौद्धांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याच्या मार्गात ही 4 आर्य सत्य हा एक मोठा अडथळाच आहे. कारण 4 आर्य सत्याचे मानवाच्या आशा नाकारतात. ही 4 आर्य सत्य बुद्धांच्या आचार तत्वांना निराशावादी ठरवतात. ही 4 आर्य सत्य मूळ शिकवणी अंतर्भूत आहेत का की ती भिक्खूंनी नंतर दिलेली जोड आहे? असा एक मोठा प्रश्न बाबासाहेबांनी निर्माण केला की भगवान बुद्धांच्या धम्माची आधारशिला 4 आर्य सत्य. ज्ञानप्राप्तीनंतर भगवान बुद्धांनी याचं स्पष्टीकरण आपल्या पंचवर्गीय भिक्षूंना केलं आणि हे स्पष्टीकरण करत असताना त्यांनी सांगितलं की मी कोणत्या कोणत्या गोष्टी प्राप्त केल्या, तर मी 4 आर्य सत्य प्राप्त केलं. आणि 4 आर्य सत्य काय? तर जन्म, जरा, मरण, व्याधी हे सर्व दुःख आहे. आणि बाबासाहेबांनी त्याच्यावरतीच प्रश्न निर्माण केलेला आहे. म्हणजेच काय? तर बुद्ध धर्माच्या स्वीकारण्यामध्ये हे सगळे अडथळे आहेत. आजही आपण जरी या बुद्ध धर्माची मांडणी या 4 आर्य सत्यांच्या द्वारे करत जरी असलो तरी मात्र बाबासाहेबांचा दृष्टिकोन होता की इथलं जे दुःख आहे हे सामाजिक स्वरूपाचं मोठं आहे. इथे अस्पृश्यता आहे, म्हणजे त्या काळामध्ये अस्पृश्यता, जाती व्यवस्था आहे. इथे माणसाला संधी दिली जात नाही शिक्षण घेण्यासाठी. इथे माणसाला संधी दिली जात नाही त्याची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी. इथे नीचता पाळली जाते, इथे जातीयता पाळली जाते. इथे लोकांचं जीवन हे नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून लोक, उच्चवर्णीय लोक काम करतात. आणि या पद्धतीने बाबासाहेबांनी या आचार तत्वांना निराशावादी आहेत का काय असं हे केलं. परंतु पुस्तकात जर आपण या गोष्टीची जी मांडणी पाहिली तर बाबासाहेबांनी आर्य अष्टांगिक मार्गाचा उपदेश सांगितला. दुःख आणि दुःख मुक्ती हाच बुद्ध धर्माचा केंद्रबिंदू असं त्यांनी सांगितलं. दुःख म्हणजे काय? दुःख म्हणजे जाती, जरा, मरण हे भगवान बुद्धांचे मूळ प्रिन्सिपल तर आहेच. या सर्व दुःख आहे, या दुःखातून मुक्त होता येतं. या मुक्तीसाठी तुम्हाला आर्य अष्टांगी मार्गाचं पालन करावं लागतं. परंतु हे सर्व पालन करत असताना समाजामध्ये असणारं सामाजिक दुःख देखील व्यापक स्वरूपाचं आहे. ते नष्ट करण्यासाठी देखील आपण काम केलं पाहिजे. एकीकडे आपलं जे जीवन आहे त्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण धम्माचं आचरण आर्य अष्टांगिक मार्गाच्या आधारे केलं पाहिजे आणि सामाजिक स्वरूपामध्ये धम्म म्हणजे नीती या स्वरूपात आपण आचरण केलं पाहिजे. आणि धम्मामध्ये जेवढी काही लोक येतील किंवा धम्मामध्ये जो काही महत्वाचा संदेश आहे हा सामाजिक समतेचा आणि बंधुतेचा आपण देणे खूप गरजेचं आहे. तर ह्या धम्मामध्ये अनेक लोक येतील. तर इथलं जे दुःख आहे हे दुःख हे नष्ट करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने कार्य केलं पाहिजे. असा जो दृष्टिकोन बाबासाहेबांनी या ठिकाणी मांडलेला आहे जो आशावाद आपल्याला दर्शवितो. बुद्ध धर्माची मांडणी ही दुःखावरती आधारित जर केली तर निराशावाद दर्शविते. परंतु बुद्ध धर्माची मांडणी इथल्या सर्व सामाजिक प्रश्नांना कसं आपण समूळ ते सामाजिक प्रश्न जे आहेत, समस्या ज्या आहेत ते आपण मिटवू शकतो या दृष्टिकोनातून केलेली मांडणी माणसाचं जीवन जे आहे हे अधिक वृद्धिंगत करण्यासाठी कार्य करते. अशा स्वरूपामध्ये अनेक जाती धर्माची लोक या बुद्ध धर्मामध्ये येऊ शकतात. जर त्याची मांडणी जर आपण वेगळ्या पद्धतीने केली तर ते शक्य होऊ शकतं. परंतु 4 आर्य सत्यांच्या आधारे जर केली तर मात्र लोक आधीच विचार करतात आणि आपल्यात जर सगळं दुःख आहे तर या दुःखातून मुक्त होण्यासाठी काहीच उपयोग होणार नाही
आणि कितीही प्रयत्न केले तर आपण त्यातून मुक्त होणार नाही असं त्यांना वाटतं. म्हणजे एक प्रकारची निराशा त्यांना वाटते. आणि म्हणून या ठिकाणी आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही बुद्ध धर्माची मांडणी करत असताना ती कोणत्या स्वरूपात करतात. बुद्ध धर्माची मांडणी ही 4 आर्य सत्यांच्या आधारे जर केली तर माणसाचा जो दृष्टिकोन आहे, म्हणजे आज जरी आपण पाहत असलो अनेक लोक विपश्यना करतात. विपश्यना करत असताना ते जितके विपश्यना करतात तितके ते व्यक्तिगत होत जातात, तितके ते स्वतःवरती केंद्रित होतात. आणि ते स्वतःवरती केंद्रित होत असताना मग ते स्वतःचा जास्त विचार करायला लागतात. मग ते आपल्यामधलं जे दुःख आहे की जन्म दुःख किंवा म्हातारपण दुःख, आजारपण दुःख, मनासारखं न घडणं दुःख, ही जी बुद्धांनी केलेली मांडणी आहे, या मांडणीच्या द्वारेच ते आपलं जीवन पाहायला लागतात. ते अधिक अधिक व्यक्तिगत होत जातात, अधिक अधिक इंडिव्हिज्युअल होत जातात. परंतु बाबासाहेब म्हणतात इंडिव्हिज्युअल न होता त्यांनी सोशल होणे खूप गरजेचे आहे. त्यांनी सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करणे गरजेचे आहे, सामाजिक दुःखाचा अभ्यास करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी त्यांनी त्या दुःख मुक्तीचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. म्हणजे व्यक्तिगत जीवनामध्ये तुम्ही तर मुक्त व्हाच व्हा, परंतु सामाजिक जीवनामध्ये जिथे कुठे गुलामगिरी आहे, जिथे कुठे बंधन आहे, जिथे कुठे माणसाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक ज्या समस्या आहे किंवा इथे होणारे अन्याय अत्याचार आहे, या विरुद्ध देखील तुम्ही उभे राहा, असा दृष्टिकोन बाबासाहेब त्या ठिकाणी स्पष्ट करतात. म्हणून तर ते सम्यक दृष्टी स्पष्ट करत असताना म्हणतात की माणूस एक अंधार कोठडीमध्ये असणारा कैदी आहे आणि कैद्याची अवस्था अशी आहे की तो हजारो वर्ष गुलामगिरीच्या अवस्थेत राहिल्यामुळे त्याला प्रकाश नावाची गोष्ट माहिती नाही, सतत अंधार कोठडीत आहे. परंतु या अंधार कोठडीतून तो बाहेर पडण्यासाठी त्यांनी जर प्रयत्न केला आणि त्याच्या मनात जर आशा निर्माण झाली तर त्या आशेच्या आधारे तो निश्चितपणे बाहेर पडू शकतो आणि प्रकाश प्राप्त करू शकतो. याचाच अर्थ काय? याचाच अर्थ सम्यक दृष्टी माणसाला गुलामगिरीतून मुक्त करते, अशी मांडणी बाबासाहेबांनी केली. मग ती गुलामगिरी सामाजिक स्वरूपाची असली किंवा ती गुलामगिरी विकारांची असली तरी त्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती दुःख आणि दुःख मुक्ती या विषयावरती आपलं लक्ष केंद्रित करू शकतो. आणि हाच बुद्ध धर्माचा केंद्रबिंदू आहे, हीच बुद्ध धर्माची मांडणी आहे, असं बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. तिसरा प्रश्न बाबासाहेबांनी जो निर्माण केलेला आहे तो तिसरा प्रश्न आहे आत्मा, कर्म, पुनर्जन्म या तत्वांबद्दलचा आहे. बुद्धांनी आत्म्याचे अस्तित्व नाकारले आहे, मग त्यांनी कर्म आणि पुनर्जन्म याबद्दलची तत्वे दृढतया प्रतिपादित केलेली आहे. मग लगेच प्रश्न उपस्थित होतो, जर आत्मा नाही तर कर्म कसा असू शकेल, जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा असू शकेल, हे गोंधळ निर्माण करणारे प्रश्न आहेत. बुद्धांनी कर्म आणि पुनर्जन्म हे शब्द कोणत्या अर्थी वापरले, त्या काळी ब्राह्मण वापरत त्यापेक्षा निराळ्या अर्थी हे शब्द वापरले काय, असे जर असेल तर कोणत्या अर्थी ब्राह्मण वापरत त्याचा अर्थ त्यांनी हे वापरले काय. आत्म्याचा अस्वीकार आणि कर्म व पुनर्जन्म यांचे दृढ प्रतिपादन ही भयानक विसंगती नाही काय, ही विसंगती उकलण्याची आवश्यकता आहे. हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, कारण आपल्या अनेक बौद्ध धर्माचा अभ्यास करणाऱ्या लोकांना हा प्रश्न पडतो, जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा काय. बाबासाहेब आंबेडकरांनी पुनर्जन्म मानला नाही असं एक मत आहे. जर आत्मा नाही तर कर्म कसं काय. बाबासाहेबांनी या प्रश्नावरती अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आहे की तुमचा जर कर्म आहे ते कर्म चांगले केलं तर तुम्हाला चांगलं फल प्राप्त होतं आणि वाईट कर्म केलं तर वाईट फल प्राप्त होतं, अशी आपण मांडणी करत असतो. बाबासाहेबांनी यावरती विस्तृत असं या बुद्धांनी धम्मामध्ये विवेचन केलेलं आहे की माणसाच्या कर्माचा परिणाम हा एकतर कर्म केल्यानंतर लगेच येतो किंवा काही कर्मांचा परिणाम भविष्यकाळात येतो, काही कर्माचा परिणाम हा दुसऱ्या तुमच्या जन्मामध्ये येत असतो, अशी स्पष्टपणे मांडणी आहे. परंतु या ठिकाणी पुनर्जन्म बाबासाहेब जे म्हणतात की आत्मा नाही, मग तरी बुद्धांनी पुनर्जन्म कसं काय मानलं. म्हणून त्यांनी त्या काळातील ज्या परिभाषा होत्या, परिभाषाचा अर्थ असा की त्या काळामध्ये ज्या प्रचलित भाषा होत्या आत्मा आणि पुनर्जन्माच्या संदर्भातील, त्या भाषेमुळे काय गोंधळ निर्माण होतो ते त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. त्यांनी या ग्रंथामध्ये प्रश्न उपस्थित केला की भगवान बुद्ध पुनर्जन्म मानत होते काय, आणि त्यांनीच त्याचं उत्तर दिलं. त्या काळामध्ये 2 प्रकारच्या विचारसरणी होत्या, एक होती शाश्वतवादी आणि एक होती विच्छेदवादी. शाश्वतवादी विचारसरणी ही आत्म्याचा माणसाच्या मृत्यूनंतर त्याचं संसरण होतं आणि नवीन जन्म तो ग्रहण करतो. उच्छेदवादी म्हणजे मृत्यूनंतर काहीच राहत नाही, अशा पद्धतीची विचारधारा ही त्या काळामध्ये अस्तित्वात होती, ज्याला चार्वाकी विचारधारा म्हणतात. आणि हिंदू धर्मानुसार की माणसाचा
आत्मा हा आत्मा संसरण करत असतो. मग बाबासाहेब म्हणतात की भगवान बुद्ध हे ना शाश्वतवादी होते ना उच्चतवादी होते. मग भगवान बुद्ध कोणता मार्ग सांगत होते, तर ते मध्यम मार्ग सांगत होते. मग मध्यम मार्गाची काय शिकवणूक आहे, तर मध्यम मार्ग शिकवणूक बाबासाहेब त्या ठिकाणी स्पष्ट प्रश्न निर्माण करत होते की भगवान बुद्ध तर शाश्वतवादी नाही, भगवान बुद्ध तर उच्चतवादी नाही, तर भगवान बुद्ध पुनर्जन्म कसं मानत होते. आणि बाबासाहेबांनी त्याचं उत्तर दिलं की भगवान बुद्ध मध्यम मार्ग स्वरूपाचा पुनर्जन्म मानत होते. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे की पुनर्जन्म कोणत्या वस्तूचा. वस्तू म्हणजे काय, वस्तू म्हणजे भौतिक तत्व. भौतिक तत्व कोणती, तर आपल्या शरीरामध्ये 4 भौतिक तत्व आहे. पृथ्वी, आप, तेज आणि वायू. हे 4 भौतिक घटक आहे. या 4 भौतिक घटकाने आपलं शरीर बनलेलं आहे. आणि या 4 भौतिक घटकासोबत आपल्या शरीरात आपलं मन आहे. हे जे मन जे बनलेलं आहे ते विज्ञान, संज्ञा, संस्कार आणि वेदना या 4 घटकांनी आपलं विज्ञान म्हणजे मन बनलेलं आहे. शरीर आणि मन यांनी युक्त आपला देह आहे. मग माणसाचा मृत्यू झाल्यानंतर काय होतं, की हे 4 भौतिक घटक या घटकांचा परत एकत्रीकरण होतं काय, तर बाबासाहेब असं म्हणतात की नाही. हे 4 भौतिक घटक ज्यावेळेस माणसाचा मृत्यू होतो, हे 4 भौतिक घटक त्या त्या तत्वांमध्ये विलीन होतात. त्यातून परत पुनर्जन्म होऊ शकत नाही. परत भौतिक तत्वांचा पुनर्जन्म होऊ शकत नाही. मग प्रश्न निर्माण होतो की या 4 भौतिक घटकांचं काय होतं. ते 4 भौतिक घटक त्या त्या घटकामध्ये विलीन झाल्यानंतर आकाशात असणाऱ्या मासला ते मिळतात आणि त्यातून नवा देह ते तयार करू शकतात, होतं. आणि पण हा एक प्रकारचा योगायोग ठरवू शकतो की 4 भौतिक घटक परत एकत्र येतील का नाही येणार, का नवे भौतिक घटक येतील. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की या प्रकारे वस्तू ज्या आहेत त्या त्या तत्वांमध्ये विलीन होतात, त्यामुळे वस्तू पुन्हा एकत्र येऊ शकत नाही. मात्र पुनर्जन्म कोणत्या व्यक्तीचा म्हणत असताना बाबासाहेबांनी जी मांडणी केलेली व्यक्ती याचा अर्थ असा की त्याची जी मानसिक तत्व जे आहेत, व्यक्ती म्हणजे मानसिक तत्वांच्या आधारेच व्यक्ती ओळखला जातो. मानसिक तत्व कोणती आहेत, तर विज्ञान, संज्ञा, संस्कार आणि वेदना या 4 घटकांचा संयोग म्हणजे काय, तर त्याची मानसिक तत्व. ही मानसिक तत्व जी आहेत ही मृत्यूनंतर त्यांची गती होते. या संदर्भातला भिक्षुणी खेमा आणि राजा प्रसन्नजित यांचा संवाद बाबासाहेबांनी दिलेला आहे. आणि भिक्षुणी खेमाला राजा प्रसन्नजित प्रश्न विचारतो की तथागतांचं मरणानंतर अस्तित्व असते काय. आणि भिक्षुणी खेमा उत्तर देते की तथागतांचं मृत्यूनंतर अस्तित्व असते का नाही हे कोणी स्पष्ट करू शकत नाही. राजा म्हणतो का, कारण ती म्हणते की तथागत वेदना परित्यक्ते, म्हणजे सर्व संवेदनेतून ते मुक्त झालेले. तथागत एखाद्या ताल वृक्षाचं खोड छाटल्यानंतर पुन्हा ते उगवत नाही, अशा पद्धतीने तथागतांची अवस्था आहे. तथागत सर्व विकारातून मुक्त आहे, त्यामुळे तथागतांचा पुनर्जन्म होतो का नाही हे कोणी सांगू शकत नाही. कारण की ज्याप्रमाणे समुद्र अगाध असतो, गंगेतील वाळूंच्या कणाची कोणी गणती करू शकत नाही, अशा पद्धतीने तथागतांची अवस्था आहे. म्हणून तथागतांचा मृत्यूनंतर पुनर्जन्म होतो का नाही हे कोणी सांगू शकत नाही. मात्र सर्वसाधारण व्यक्ती ज्याच्या वेदना परित्यक्त नाही, ज्याच्या मनामध्ये विकार आहेत, जो विकार नष्ट झालेला नाही, अशा व्यक्तीची मनोअवस्था जी आहे त्या मनोअवस्थेनुसार माणसाचा पुनर्जन्म किंवा पुनर्भव होण्याची प्रक्रिया ही होते. म्हणून हे 4 भौतिक तत्व आणि ही 4 मानसिक तत्व, भौतिक तत्वामध्ये विलीन होतात, परंतु मानसिक तत्व ही त्याची गती होते. मग ती गती सुगतीला प्राप्त होते किंवा ती गती दुर्गतीला प्राप्त होते. अशा प्रकारची मांडणी बाबासाहेबांनी केलेली आहे. म्हणून कर्माचं स्थान देखील त्यांनी खूप मोठं सांगितलंय. कर्माचा संबंध नीतीशी त्यांनी सांगितलंय, धम्माचा संबंध नीतीशी त्यांनी सांगितलेला आहे. आणि ही मांडणी करत असताना माणसाच्या मृत्यूनंतर पुनर्जन्म कोणत्या व्यक्तीचा म्हणत असताना तथागतांचं नव्हे तर सर्वसामान्य व्यक्तींचा पुनर्जन्म होतो, अशा पद्धतीची मांडणी त्यांनी केलेली आहे. आणि म्हणून आपण ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की बाबासाहेब कुठेही या पारंपरिक बौद्ध धर्माला सोडून मांडणी करत नाही. मात्र ती मांडणी करत असताना ती जास्त सुसंगत सामाजिक स्वरूपाची वाटावी अशा स्वरूपाने ती मांडणी करतात. आणि ही मांडणी ही अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे बुद्ध धर्माच्या बेसिक तत्वज्ञानाला धक्का न लावता बाबासाहेबांनी अधिक ते व्यापक कसं करता येईल, अधिक ते सामाजिक कसं करता येईल या स्वरूपामध्ये त्यांनी मांडणी केलेली आहे. आणि म्हणून हा प्रश्न
हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि यामुळेच अनेक लोक जे आहेत ते म्हणतात की बुद्ध धर्मात तर काहीच नाही, त्यामुळे कोणतीच गोष्ट करायचं कारण नाही. मग जी लोक आहेत ते शिलाचंही आचरण करत नाही, काही लोक जे आहेत ते कार्याष्टांगी मार्गाचं पालन करत नाही आणि ते फक्त एकमेकांना फक्त बोलत राहतात, सांगत राहतात. इथे प्रत्येक व्यक्ती एकमेकांना उपदेश करतोय, परंतु त्याचं आपल्या जीवनामध्ये या सर्व तत्वांची वृद्धी होती का नाही हे मात्र तो पाहत नाही. आणि म्हणून खूप मोठ्या विसंगती ही आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून या ठिकाणी हा तिसरा प्रश्न बाबासाहेबांनी जो निर्माण केला आहे तो कर्म, आत्मा, पुनर्जन्म या संदर्भातला आहे. त्याची उकल आपल्याला बुद्धाणी धम्मातून पाहायला मिळते. परंतु बुद्धाणी धम्मा हा आपल्याला नुसता वाचून समजणार नाही, तर बुद्धाणी धम्म वाचत असताना त्याचे संदर्भ ग्रंथ देखील अभ्यासणे तितकेच गरजेचे आहे. चौथा प्रश्न जो निर्माण केलाय तो भिक्खू संबंधीचा आहे. हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. भिक्खू निर्माण करण्यामध्ये बुद्धांचा काय हेतू होता? एक पूर्ण पुरुष निर्माण करणे हा हेतू होता काय? की जनतेच्या सेवेला आपले आयुष्य वाढलेला त्याचा मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञ असलेला एक समाजसेवक निर्माण करणे हा हेतू होता. हा अगदी महत्वाचा प्रश्न आहे. त्यावर बौद्ध धर्माचे भवितव्य अवलंबून आहे. जर भिक्खू हा केवळ पूर्ण पुरुष असेल तर बौद्ध धर्माच्या प्रसाराला तो उपयोगी होत नाही, कारण जरी तो पूर्ण पुरुष असला तरी तो स्वार्थी पुरुष आहे. उलट पक्षी जर तो समाजसेवक असेल तर बौद्ध धर्मास तो आशाजनक होऊ शकेल. या प्रश्नाचा निर्णय तात्विक सुसंगतीच्या हितापेक्षा बौद्ध धर्माच्या भवितव्याच्या हिताच्या दृष्टीने केला पाहिजे. ही अत्यंत महत्वाची गोष्ट बाबासाहेबांनी सांगितलेली की बौद्ध भिक्खू निर्माण करण्यामध्ये बुद्धांचा काय हेतू होता. बुद्धांचा हेतू हा स्पष्ट होता. बाबासाहेबांनी मांडणी करत असताना समग्र भिक्खू संघ काय होता, कसा होता, कशा पद्धतीने त्याची ध्येय उद्दिष्ट असली पाहिजे याची मांडणी बुद्धांनी धम्मामध्ये केलेली. परंतु बौद्ध भिक्षू हा फक्त ध्यान करणारा असेल, पूर्ण पुरुष होण्याच्या मार्गामध्ये असेल तर तो स्वार्थी ठरू शकतो, कारण की तो समाजाच्या मूळ प्रश्नांना सोडून तो पलायन करतो आणि तो पलायन करून जे त्याच्या व्यक्तिगत जीवनासाठी आवश्यक आहे त्या गोष्टीचं तो आडंबरण करू शकतो आणि त्या पद्धतीनेच तो फक्त जीवन जगू शकतो. म्हणून आजच्या काळामध्ये देखील आपण पाहिलं तर बौद्ध भिक्षूंच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न जे निर्माण झालेले आहेत ते प्रश्न याच स्वरूपाचे आहेत. भिक्षू म्हणजे फक्त काय समाजामध्ये पूजा अर्चा करणे आणि लोकांना जुन्या पद्धतीने धम्मोपदेश करणारा व्यक्ती होणे, अशी जर बौद्ध भिक्षूंची अवस्था असेल तर ती भयानक आहे. बौद्ध धम्माच्या दृष्टिकोनातून आणि बौद्ध धम्माच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर भिक्षू हा समाजसेवकच असला पाहिजे. भिक्षूंनी सर्व समस्येवरती मात करण्यासाठी तिथल्या समाजाच्या सामाजिक प्रश्नांचा त्याला अभ्यास असला पाहिजे. तिथल्या विज्ञान, जे आधुनिक विज्ञान आहे त्याचा त्याला अभ्यास असला पाहिजे. इतकंच नव्हे तर जेव्हा जेव्हा समस्या निर्माण होतात त्या समस्येवरती निराकरण करण्यासाठी बौद्ध भिक्षूंनी पुढाकार घेतला पाहिजे. आणि बौद्ध भिक्षू हा केवळ स्वतःच्या हितासाठी न झटता बहुजनांच्या कल्याणासाठी त्यांनी झटलं पाहिजे. आणि फक्त ध्यान किंवा फक्त विपश्यना याचा प्रचार न करता सामाजिक प्रश्नांना देखील त्यांनी समूळ नष्ट करण्यासाठी, इथल्या लोकांच्या जीवनामध्ये अमूल्यग्राह बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी कार्य करणे खूप आवश्यक आहे. म्हणून बौद्ध भिक्षूंच्या संदर्भामध्ये बाबासाहेब ज्याप्रमाणे मिशनरी लोक काम करायचे, ख्रिश्चन मिशनरी, आणि मिशनरी लोक जसं शिक्षणाचा प्रचार प्रसार करायचे तशा पद्धतीचा प्रचार प्रसार बौद्ध भिक्षूंनी केला पाहिजे. अनाथ आश्रम जे चालवायचे त्या पद्धतीचा अनाथ आश्रमाची संकल्पना बौद्ध भिक्षूंनी राबवली पाहिजे. त्याचप्रमाणे अनेक पद्धतीने बौद्ध भिक्षू हा सर्वांगीण असला पाहिजे. त्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास केला पाहिजे. त्यांनी विज्ञानाच्या आधारे बौद्ध धर्माची मांडणी केली पाहिजे. आणि तो केवळ आणि केवळ विहारामध्ये राहणारा आणि फक्त भोजन करणारा आणि दान वगैरे या सगळ्या गोष्टी मागणारा व्यक्ती नसावा, तर तो एक तत्वज्ञ असावा, तो एक समाजातील लोकांचा मित्र असावा, तो एक जनतेच्या सेवेला आयुष्य वाहिलेला एक चांगला मार्गदर्शक असावा. अशा पद्धतीची मांडणी ही बाबासाहेब करतात आणि ती अत्यंत महत्त्वपूर्ण मांडणी आहे. या मांडणीच्या आधारे बौद्ध भिक्षू हा खऱ्या अर्थाने समाजाचा सेवक बनू शकतो आणि समाजामध्ये अमूल्य ग्राहक परिवर्तन करून आणू शकतो. तर अशा पद्धतीने बाबासाहेबांनी हे 4 प्रश्न निर्माण केले जे बौद्ध धर्माच्या चळवळीसाठी खूप आवश्यक आहे. कारण की धम्माची मांडणी तुम्ही कशी करता त्याच्यावरती आधारित असतं लोकांचं जीवन, लोकांची संस्कृती, लोकांचं जीवनमान जे सर्वांगीण स्वरूपामध्ये कसं विकसित होईल. आणि त्यासाठी समाजाचा बारीक अभ्यास करणारी व्यक्ती असणे खूप गरजेचं असतं. आणि त्या दृष्टिकोनातून ही जर मांडणी जर केली तर निश्चितपणे धम्म चळवळ ही पुन्हा नव्या स्वरूपामध्ये गतिमान होऊ शकेल. तांत्रिक गोष्टीमध्ये न अडकता किंवा कोणत्याही एका स्ट्रक्चरमध्ये न अडकता आपण सर्वांनी बौद्ध धम्म योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचणे खूप आवश्यक आहे.
आणि त्यासाठी बाबासाहेबांनी बुद्ध धर्माचे भवितव्य काय असावं या संदर्भामध्ये जे मार्गदर्शन केलेले आहे ते मार्गदर्शन देखील खूप महत्त्वाचं आहे. या मार्गदर्शनामध्ये बाबासाहेबांनी असं सांगितले की बुद्ध धर्मावरती संक्षिप्त धार्मिक पुस्तकं निर्माण करावी. तर बाबासाहेबांनी स्वतः हे पुस्तक निर्माण केलं. त्याला टू प्रोड्यूस बुद्धिस्ट बायबल असं त्यांनी त्यांच्या दी बुद्धा अँड फ्युचर ऑफ हिज रिलिजन या त्यांच्या आर्टिकल्समध्ये त्यांनी लिहिलं आहे. बुद्ध धर्मावरती एक संक्षिप्त पुस्तक तयार करणे. आजही आपण लोक बुद्ध धर्माची जी पुस्तकं छापतो लिहितो ती देखील आपण फक्त ट्रॅडिशनल स्वरूपात न छापता त्याचा आधुनिक स्वरूपामध्ये छापणे खूप गरजेचं आहे. आधुनिक मांडणी करणे खूप गरजेचं आहे आणि म्हणून त्या पद्धतीची पुस्तकं हे आपण निर्माण करणे गरजेचं आहे. भिक्षू संघातील ध्येय आणि उद्दिष्टाबद्दल बदल करणे हे दुसरं बाबासाहेबांचं भवितव्याबद्दल म्हणणं आहे. आणि निश्चितपणे हा चौथा प्रश्न जो आहे तो त्या संदर्भातलाच आहे की भिक्षूंचे ध्येय उद्दिष्टे बदलली पाहिजे. त्यांनी व्यापकता निर्माण केली पाहिजे आणि त्यांनी फक्त स्वतःपुरतंच जीवन न जगता सामाजिक स्वरूपाचं लोकांचं कल्याण करणारं असं जीवन त्यांनी जगणे गरजेचं आहे. तीच त्यांची करुणा आणि तीच त्यांची प्रज्ञा अवस्था असणे गरजेचं आहे. तिसरं की एक विश्व बौद्ध मिशन म्हणून स्थापन करणे की जग जे आहे हे बुद्धिस्ट मिशन म्हणून स्थापना त्याची आपण केली पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण कार्य केलं पाहिजे. हे बाबासाहेबांनी द फ्युचर ऑफ बुद्धा रिलिजन या संदर्भामध्ये मांडणी केलेली ती अत्यंत महत्त्वाची आहे. आणखीन महत्त्वपूर्ण मांडणी बाबासाहेबांनी केलेली आहे ती आपण पाहणे खूप गरजेचं आहे. ती मांडणी बाबासाहेब करत असताना भारतीय बौद्ध महासभा किंवा बौद्धजन पंचायत समिती जी धर्मांतरच्या अगोदर त्यांनी स्थापन केली होती ती स्थापन करत असताना त्यांनी खूप महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या. आणि भारतीय बौद्ध महासभा म्हणजेच काय तर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. बाबासाहेबांनी जे इंग्रजीमध्ये जे नाव दिलेले आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यांनी या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची घटना जी तयार केली त्या घटनेमध्ये जी उद्दिष्ट सांगितली होती ती देखील खूप महत्त्वाची. ती आजच्या काळामध्ये राबवणे खूप गरजेचं आहे. त्यातलं पहिलं उद्दिष्ट भारतात बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे. त्यातलं दुसरं उद्दिष्ट बौद्ध वंदनेसाठी विहार बांधणे, विहारांची निर्मिती करणे. ती फक्त समाज मंदिर असू नये, ती फक्त त्या ठिकाणी लोकच येत नाही अशा पद्धतीची अवस्था असू नये किंवा फक्त मूर्ती बसवली सर्व काय झालं असं होतं का म्हणे. विहार ही सतत निर्माण करत असताना लोक त्या ठिकाणी जमणे खूप आवश्यक आहे. त्याचप्रमाणे धार्मिक व तत्वज्ञानाच्या विषयासाठी शाळा व महाविद्यालय निर्माण करणे. म्हणजे धार्मिक आणि तत्वज्ञानाच्या विषयावरती आधारित शाळा व महाविद्यालय स्थापन करणे. त्यात या गोष्टींवरती अधिक अभ्यास करणे. अनाथ आश्रम, दवाखाने आणि सहाय्यक केंद्र काढणे. बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारार्थ पूर्णवेळ कार्यकर्ते माणसे तयार करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. बौद्ध प्रशिक्षण शिबिर चालवणे. सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यास करण्याला प्रोत्साहन देणे. बौद्ध वाङ्मयाचे प्रकाशन हाती घेणे आणि सर्वसाधारण माणसापर्यंत बौद्ध धर्माची खरी शिकवणूक पोहोचवण्यासाठी हस्तपत्रके आणि पुस्तिका वाटणे. गरज पडल्यास भिक्षूंचा नवीन संघ तयार करणे. बौद्ध धर्माच्या प्रचारात प्रकाशनाचे कार्य पार पाडण्यासाठी या हेतूने मुद्रणालय किंवा प्रिंटिंग प्रेस चालवणे. बंधुभाव संवर्धन आणि कार्यातील एकजूट यासाठी भारतीय बौद्धांनी मेळे आणि परिषदा भरवणे. असे एकूण 10 उद्दिष्ट द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या ची जी घटना आहे त्या घटनेमध्ये बाबासाहेबांनी ही उद्दिष्ट सांगितली. ते उद्दिष्ट जर आपण खरी राबवू शकलो तर बौद्ध धर्माची चळवळ यशस्वी होईल. अन्यथा बौद्ध धर्माची चळवळ ही अशी संपुष्टात येऊ शकेल. आज व्यक्तिगत स्तरावरती लोक बौद्ध धर्माचा अभ्यास करतात परंतु त्याचं सामाजिक आणि व्यापक स्वरूप हे निर्माण करता येत नाही. आणि हे निर्माण करायचं असेल तर बाबासाहेबांनी सांगितलेल्या या गोष्टींच्या आधारेच आपण ते निर्माण करू शकतो. आणि कोणत्याही इतर संस्थात्मक संघटनात्मक अशा बाबीमध्ये न अडकता जर व्यक्तीने पूर्णपणे झोकून दिलं आणि लोकांमध्ये याचा प्रचार आणि प्रसार केला तर निश्चितपणे बौद्ध धर्माची चळवळ ही अधिक जोमाने गतिमान होऊ शकते आणि बाबासाहेबांचं स्वप्न साकार होऊ शकतं. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आजच्या काळामध्ये रिकन्स्ट्रक्शन ऑफ द धम्मा ही गोष्ट महत्त्वाची आहे. बाबासाहेबांनी दिलेली गाईडलाईन खूप महत्त्वाची आहे आणि त्या गाईडलाईननुसार आपण धम्म गतिमान करणे, धम्म वाढवणे आणि त्याचं संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. इतक्या या निमित्ताने बोलतो आणि थांबतो. आपण सर्व सहभागी झाला. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.